आजच्या डिजिटल युगाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दुसऱ्या कुणावरही अवलंबून विसंबून राहण्यापेक्षा एका क्लिकवर मोठमोठ्या गोष्टी या करता येऊ शकतात. सगळं जगच मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानं एक प्रकारचं लिबरेटेड फिलिंग आल्यासारखं झालंय. म्युच्युअल फंड क्षेत्राचा विचार करता अनेक ॲप्सचा पर्याय आज उपलब्ध आहे. पण दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता म्युच्युअल फंडाचे रेग्युलर प्लॅन्स योग्य ठरतात की डायरेक्ट प्लॅन्स? मुळात हे दोन प्रकार काय असतात आणि आपल्यासाठी योग्य पर्याय कोणता आहे कसं ठरवायचं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड या फर्मचे संचालक भूषण वाणी यांच्याशी आपण गुंतवणूक विषयक वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळी चर्चा करतोय, गप्पा मारतोय. नमस्ते भूषण, कसे आहात तुम्ही? नमस्ते निरंजन. अगदी मजेत आहे आणि आनंद होतोय की आपण वेगवेगळ्या विषयांवर पॉडकास्ट करतोय. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करतोय आणि म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती आणि तुम्ही तो विषय समोर घेऊन आलात की डायरेक्ट प्लॅन वर्सेस रेग्युलर प्लॅन. कारण प्रत्येक गुंतवणूकदाराला हे समजणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आपण हे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून समोर घेऊन येत आहोत याचा नक्की आनंद आहे. येस. सो आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना मग ती SIP द्वारे असो की लमसम असो, रेग्युलर प्लॅन्स आणि डायरेक्ट प्लॅन्स असे दोन प्रकार दिसतात. तर हे काय असतात नेमके दोन्ही प्रकार? डायरेक्ट प्लॅन, रेग्युलर प्लॅन म्हणजे कुठलाही म्युच्युअल फंड निवडताना म्युच्युअल फंड कंपनी 2 प्लॅन लॉन्च करते. एक प्लॅन असतो डायरेक्ट प्लॅन, एक प्लॅन असतो रेग्युलर प्लॅन. आता हा डायरेक्ट प्लॅन म्हणजे नक्की काय आहे? तर म्युच्युअल फंड कंपनीला बाय डिफॉल्ट सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या नियमाने हा प्लॅन लॉन्च करणं अपेक्षित आहे. एक लॉन्च करणं अपेक्षित आहे म्हणजे काय? की त्यांनी तो लॉन्च करताना त्याची जी काही जाहिरात करायची आहे किंवा जिथे-जिथे ते डिस्प्ले करायचं आहे, तिथे-तिथे डायरेक्ट आणि रेग्युलर हे दोन्ही प्लॅन दाखवले गेले पाहिजेत. मग इन्व्हेस्टरला हा चॉईस आहे, की त्यांनी डायरेक्ट म्युच्युअल फंड कंपनीकडे जायचंय, की दुसरा चॉईस आहे, की त्यांनी त्यांच्या सल्लागार किंवा डिस्ट्रिब्युटरशी सल्लामसलत करून रेग्युलर प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. हे 2 प्लॅन विथ इन्व्हेस्टर इंटरेस्ट किंवा त्याचा आर्थिक बोजा वाढू नये किंवा त्याला मोकळीक मिळावी. कारण प्रत्येक प्रॉडक्ट विकत घेताना मी ते डायरेक्ट कंपनीकडून विकत घ्यायचंय, की मी कुठल्यातरी डिस्ट्रिब्युटरकडून विकत घ्यायचंय. हे जसं आपण ठरवत असतो, तसंच म्युच्युअल फंडमध्ये ठरवण्याची मुभा म्हणजे डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅन. ओके. सो म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यावर नाही कळते की रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूकदार हे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीत थेट न करता सल्लागारामार्फत, ब्रोकरमार्फत किंवा डिस्ट्रीब्युटर मार्फत इन्व्हेस्टमेंट करतात. तर या प्रोसेसमध्ये नेमकं किती ब्रोकरेज कमिशन हे द्यावं लागतं? याचं ठोक असं उत्तर नाहीये. याचं कारण असं आहे, की प्रत्येक फंडांचा जेव्हा डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅन आहे, तेव्हा त्याची NAV ही ओव्हरऑल त्या फंडची साईज किती आहे किंवा त्या फंडाचा खर्च हा त्या फंडाची साईज किती आहे, त्या बेसिसवर ठरत असतो. म्हणजे सेबीनी त्याला देखील काही नॉर्म्स हे ठरवून दिलेले आहे. म्हणजे एक फंड आहे, रिसेंटली लॉन्च आहे आणि लॉन्च होताना त्याने समजा 2,000 कोटीचं कलेक्शन केलं. तर त्यांनी त्या फंडाला खर्च किती लावला पाहिजे, त्याची कॅप किती असली पाहिजे, ह्याच्यावर बंधनं आहेत. तसंच त्याची साईज जशी वाढत जाईल, म्हणजे आता तो 2,000 करोडचा फंड हा 5,000 कोटीचा झाला. तर त्याचा खर्च हा अपेक्षितपणे कमी होणार आहे. जशी-जशी ही साईज वाढत जाईल, तसा-तसा खर्च हा कमी होत जाणार आहे आणि जसा खर्च कमी होत जाणार आहे, तसं-तसं ब्रोकरेज देखील कमी होत जाणार आहे. ओके. हा बाय डिफॉल्ट सेबीचा नियम आहे आणि त्यामुळे नक्की ब्रोकरेज किती द्यायला लागतं, हा गुंतवणूक सल्लागार किंवा डिस्ट्रिब्युटर आणि इन्व्हेस्टर यांनी एकत्र निर्णय घेऊन जो कुठला फंड ते सजेस्ट करतील, तर त्याची फंडाची टोटल साईज, ॲसेट अंडर मॅनेजमेंट ही किती आहे, ह्याच्या बेसिसवर ठरणार आहे. एक आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, खर्च हा फक्त ब्रोकरेजच्या स्वरूपात असतो का? तर असं नाहीये. की त्या मॅनेजमेंटचे असणारे एक्सपेन्सेस म्हणजे फंड मॅनेजरला द्यायला लागणारा पगार, त्या फंडासाठी होणारी जाहिरात, मार्केटिंग एक्सपेन्सेस,
म्युच्युअल फंड ब्रोकरचं किंवा डिस्ट्रीब्युटरचं ब्रोकरेज, असे असंख्य विषय किंवा ॲडमिन कॉस्ट, फंड मॅनेजमेंट कॉस्ट ही सगळी त्या एक्सपेन्सच्या पर्टिक्युलर भागात येते किंवा एक्सपेन्सच्या अंडर म्हणून कन्सिडर केली जाते आणि त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मग खर्च हा ठरवला जातो. म्हणजेच फक्त ब्रोकरेज हे त्या खर्चात पडत नाहीत, तर या सगळ्या गोष्टी देखील येतात. तुम्ही एक्सपेन्सचा उल्लेख केला. त्याच्यावरनं एक्सपेन्स रेशो अशी एक टर्मिनॉलॉजी दिसते. त्यात मला वाटतं हे सगळे एक्सपेन्सेस येत असतील. एक्सपेन्स रेशो ही कन्सेप्ट आहे. अगदी सोप्या भाषेत जेव्हा आपल्याला समजून घ्यायचंय, एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून समजून घ्यायचंय, तर जसा-जसा फंडाचा साईज, ॲसेट अंडर मॅनेजमेंट ही वाढत जाईल, तसा-तसा फंडांचा खर्च हा कमी होत जाणार आहे. एक्सपेन्स रेशो हा कमी होत जाणार आहे. किंबहुना त्यामुळेच ब्रोकरेज देखील कमी लागणार आहे. तर मग रेग्युलर प्लॅन्सच्या तुलनेत डायरेक्ट प्लॅन्सचा एक्सपेन्स रेशोही कमी असतो का? आणि त्यात थेट कुठलं कमिशन नसल्यामुळे त्याचा परतावाही रेग्युलर प्लॅन्सच्या तुलनेत जास्ती मिळतो का? माणसाने आयुष्यात समाधानी असावं, असं म्हणतात आणि कुठलीही गोष्ट विकत घेताना, कुठलीही गोष्ट आपण प्रोफेशनली सर्व्हिस घेताना, म्हणजे ह्याच्यात मी उदाहरण देईल, की मला अचानक छातीत त्रास व्हायला लागलाय. तर आता ही गोष्ट सीरियस आहे. तर मी ह्याचं काय करतो, छातीत त्रास कुठल्या कारणांमुळे होतो, मी Googleवर सर्च करायला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत, त्याच्यावर सर्च करायला जातो आणि मग ती कारणं शोधून काढतो. आता त्या कारणांना जे काही सिम्प्टम्स मला दिसतात, ते जर मला मॅच झाले, की जो त्रास मला होतोय, तर त्याला गोळी कुठली घ्यायची हे मी Googleवर सर्च करतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सर्च करतो आणि मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या विकत घेतो. कदाचित असंच म्हणतोय मी, की मला लगेचच त्याचा फरक जाणवेल आणि माझी बॉडीला पेन हा जो आहे हा कमी होणार आहे. ओके, म्हणजे माझा त्रास कमी होणार आहे. 8 दिवस निघून गेलेत, 15 दिवस निघून गेले, 1 महिना निघून गेला. मी पूर्वपदावर आलोय आणि अचानक परत एक 2-3 महिन्यानंतर सेम त्रास मला उद्भवलाय. तर असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं किंवा होऊ नाही शकत. हे बॉडीवर डिपेंड आहे. आपल्या स्ट्रेसवर डिपेंड आहे, कामावर डिपेंड आहे. पण आता ह्या ज्या शक्यता आहेत, हे पडताळून पाहण्याचं काम हे कुठल्यातरी प्रोफेशनल व्यक्तीचं आहे, म्हणजेच डॉक्टरचं आहे. आता हा सल्ला आपण तिथून का घ्यायला जातो? कारण आपल्याला भीती वाटते, की आपल्याला वेगळ्या कुठल्या आजारानं ग्रासलेलं नाहीये ना. तसंच काहीसं फायनान्सचं आहे. तसंच काहीसं गुंतवणुकीचं आहे. म्हणजेच काय, की मी, माझं कुटुंब, माझ्या असणाऱ्या जबाबदाऱ्या, माझ्यावर असणारे वेगवेगळे फायनान्शियल गरजांशी निगडीत असणारे गोल्स, या गोल्सचं असणारं ड्युरेशन, त्यात त्या ड्युरेशनला कुठली गुंतवणूक ही योग्य आहे, हे सगळं कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेताना आता हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील अवेलेबल आहे. पण गुंतवणूक ही भावना विवश होऊन केली जाते. पण आपल्याला फक्त भावनेचा आधार घ्यायचा आहे का? तर नाही. आपल्याला फक्त रिटर्न्स बघायचे आहेत का? नाही. आपल्याला प्रॅक्टिकल थॉट देऊन प्रॅक्टिकल अप्रोच देखील घ्यायचा आहे. आपण आपल्या गेल्या काही पॉडकास्टमध्ये सेक्टोरियल फंडांबद्दल बोलतोय. तर आपण ते सेक्टर का निवडलं पाहिजे? त्या सेक्टरचं येणाऱ्या भविष्यातला परतावा कसा असू शकतो? त्या सेक्टरमध्ये कुठले-कुठले चेंजेस होतायत? ह्याच्यात एक उदाहरणाचा दाखला म्हणजे एक उदाहरण देऊ इच्छितोय मी, की ऑटो सेक्टर किंवा ऑटो ॲन्सिलरी सेक्टर आज भारतात ह्याचं 360 डिग्री रेव्होल्यूशन होतंय असं मला वाटतं. कारण आपण इलेक्ट्रिक व्हेइकलबद्दल गेली 2-2.5 दशकं बोलतोय. परंतु खरा बदल हा गेल्या 5 वर्षात होताना दिसतोय. वेगानं टू व्हीलर्स, इलेक्ट्रिक टू व्हीलर्स ह्या विकल्या जातायत कारण त्याची कॉस्ट ही कमी आहे. तसंच कार पण वेगानं विकल्या जातायत. तर आता मग ह्या सेक्टरमध्ये बदल होतोय म्हणजे नक्की काय होतोय? ह्या नॉर्मल मी आज जर एक कार घ्यायला गेलो, की जी इलेक्ट्रिक कार नाहीये, तर ती कार मॅन्युफॅक्चरिंग करायला साधारण 2-250 वेगवेगळे प्रॉडक्ट लागतात. मग एक कार असेंबल होते. व्हर्सेस जेव्हा मी इलेक्ट्रिक व्हेइकलकडे येतो, तर 50 पेक्षा जास्त प्रॉडक्ट लागत नाहीत. मग हा एवढा मोठा बदल घडतोय. मग याच बदलामध्ये पुढे भविष्यात फक्त इलेक्ट्रिक व्हेइकल टिकणार आहे का? की रेग्युलर कार देखील चालणार आहे? रेग्युलर छोटी टू व्हीलर पण चालणार आहे का इलेक्ट्रिक टू व्हीलरच चालणार आहे? हे समजून घेऊन त्या सेक्टरमध्ये मी इन्व्हेस्टर म्हणून किती गुंतवणूक केली पाहिजे, हे समजून सांगणारं कोणीतरी असावं.
आणि तर माझी गुंतवणूक ही योग्य दिशेला आहे, योग्य पद्धतीने होते आणि त्या बदलांना साक्षीदार असणारा माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे, असं मला कुठेतरी वाटतं. गुंतवणूकदाराने हे कृपया समजून घेतलं पाहिजे आणि म्हणूनच जरीही डायरेक्ट प्लॅनला योग्य परतावा, एक्स्ट्रा रिटर्न मिळत असतील, तर ते फक्त रिटर्नच्या मागे न धावता मला माझा पोर्टफोलिओ योग्य सेक्टरमध्ये, योग्य फंडांमध्ये त्याचं ओव्हरलॅप कसं कमी असेल, म्हणजे एक फंड ते दुसरा फंड याचं जर मी कॅल्क्युलेशन मांडलं, तर त्याच्यात जर 50, 60, 70% पोर्टफोलिओ आतला माल मसाला किंवा आत निवडले जाणाऱ्या कंपन्यांची संख्या आणि कंपन्या या जर सारख्याच असतील, तर मग मी वेगळं काहीच करत नाहीये. मी सारखेच फंड निवडतोय. पण हे मला सगळं समजून घेण्यासाठी योग्य ज्ञानाची गरज आहे. योग्य ज्ञान देणाऱ्या व्यक्तीची गरज आहे आणि म्हणूनच मला वाटतं डिस्ट्रिब्युटरची भूमिका, गुंतवणूक सल्लागाराची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि नुसताच परताव्याकडे न बघता माझे फायनान्शियल गोल, माझ्या फॅमिलीच्या गरजा हे सगळं मांडणी करून देणारं योग्य प्लॅन, योग्य व्यक्ती माझ्याबरोबर असावी आणि मला योग्य सल्ला हा मिळावा. म्हणजेच माझ्या छातीत जर सारखं परत दुखायला लागलं, तर त्याला योग्य औषध आणि कायमचा त्याचा बंदोबस्त व्हावा. असं जसं डॉक्टर प्रयोजन करतो, तसाच गुंतवणूक सल्लागार देखील करतो आणि म्हणूनच कितीही घसघशीत परतावा येत असला, तरी रेग्युलर प्लॅनचं आणि डिस्ट्रिब्युटरचं महत्त्व हे अबाधित आहे आणि ते कायम राहील. अगदी बरोबर बोललात तुम्ही, की जर फायनान्शियल बॅकग्राऊंड नसेल, तर फक्त रँडम त्या ॲपवर दिसतायत आणि तिथे पॉपअप होतायत म्हणून 10, 20, 30, 40 करून फंड निवडणं, हे पुढे जाऊन खरंच खूप जास्ती जोखमीचं हे ठरू शकतं. आणि मला आठवतंय, की आपल्या क्रिसेंटच्याच एक अनुया सबनीस मॅडम आहेत, त्यांनी मला आत्ता सांगितलेलं आठवतंय, की त्या एका फॅमिलीकडे गेलेल्या आणि त्या फॅमिलीनी जे फंड निवडलेत त्यांचे त्यांचे मनानी 4-5 तर ते सगळे एकाच प्रकारचे आहेत. सो असा पोर्टफोलिओ तुम्हाला बिल्ड करायचा आहे का एक डायव्हर्सिफाईड आणि लाँग टर्म पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे, हे प्रत्येक गुंतवणूकदारांनी ठरवायला पाहिजे. आणि त्या अशामुळेच क्रिसेंटसारख्या काय म्हणू आपण त्याला, की डिस्ट्रिब्युटर फर्मचं सल्लागारांचं महत्त्व हे अबाधित राहतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, की डायरेक्ट प्लॅनची एन-ए-व्ही हे रेग्युलरच्या तुलनेत जास्त असते, तर एक्सपेन्स रेशो कमी असतो, असं नेटवर दिसतं. तर यात कितपत तथ्य आहे आणि दोन्ही प्रकारच्या प्लॅन्समध्ये तफावत नेमकी किती असते? आपण सारखं-सारखं बोलतोय आणि तुम्ही म्हणाल, भूषणजी तुम्ही रिपीटेडली तेच उत्तर बहुतेक देताय. पण डायरेक्ट प्लॅनचा एन-ए-व्ही वाढणार आहे का रेग्युलर प्लॅनपेक्षा? तर उत्तर हो आहे. पण खरंच तो फंड माझ्या गरजेचा आहे का? तो फंड मी फक्त परतावा बघून घ्यायचा आहे का? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या मागे धावायचंय आणि मग असा कुठलातरी पोर्टफोलिओ बनवायचा आहे, की जो लेट मनी ग्रो ऑर गो असं म्हणून माझे पैसे सगळेच घेऊन जाईल. ओके. कारण ही रिस्क, रिस्क घेण्याची मानसिकता, ॲबिलिटी या सगळ्या अँगलने योग्य पोर्टफोलिओ निवडणं हे जसं ॲडवायझरचं काम आहे आणि त्याचबरोबर ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे जसं आपण लग्न करून संसार थाटतो, तसंच ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी माझ्यासाठी, गुंतवणूकदारासाठी कितपत योग्य आहे, हे कोणीतरी मला समजून सांगितलं पाहिजे आणि म्हणून त्या सल्लागाराचं महत्त्व आहे. रेग्युलर व्हर्सेस डायरेक्ट ही फाईट ही कायमच चालू राहणार आहे आणि सल्लागाराचं महत्त्व काळागणिक हे वाढत जाणार आहे. कारण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ व्हर्सेस रेग्युलर इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ. मी गुंतवणूकदार डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये जाताना म्हणजे आत्तापर्यंतचा सेबीचा किंवा एम्फीचा डाटा असं सांगतो, की मागच्या 5 वर्षाचा परतावा बघून मी एखाद्या फंडमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली आहे. 25%, 30%, 40% असा परतावा बघून गुंतवणूक केली आहे आणि किंबहुना त्याच फंडने पुढच्या 2 वर्षात, 3 वर्षात परतावा दिला नाही. म्हणून मी खूप पेशन्स ठेवू शकत नाही आणि 2 वर्षात, 2.5 वर्षात मी ती गुंतवणूक थांबवतो. किंबहुना माझं स्वतःचं मी नुकसान करून घेतो. माझ्या भावनांवर मी कंट्रोल ठेवू शकत नाही आणि गुंतवणूक सल्लागाराचं हेच महत्त्वाचं काम आहे, की तुमच्या भावनांवर योग्य अंकुश ठेवायचा आहे आणि तोच पोर्टफोलिओ तुम्हाला कसा योग्य आहे, याचं आणखीन एक मी उदाहरण देऊ इच्छितो, की साधारण 2003 पासून आपण मध्यंतरी हेल्थ केअर आणि फार्माबद्दल बोललो होतो. त्याचा एक पॉडकास्ट केला होता. 2003 पासून हे सेक्टर बघतोय. 2003 ते 2008 या 5 वर्षांच्या कालावधीत फार्मा सेक्टरने
साधारण 18% परतावा दिला. 2008 ते 2013 या कालावधीत 20-25% पेक्षाही जास्त परतावा दिला. 2013 ते 2018 या कालावधीत ह्या सेक्टरने निगेटिव्ह रिटर्न दिले. परंतु हे निगेटिव्ह रिटर्न देताना तोच खरा वेळ होता किंवा तीच खरी संधी होती त्या क्षेत्रात योग्य पायाभरणी करण्याची, योग्य गुंतवणूक करण्याची, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची. तर आपण ते इन्व्हेस्टरला प्रपोज करून, इन्व्हेस्टरच्या मागे लागून, ॲडिशनल पैसे इन्व्हेस्ट करायला सांगून गुंतवणूक ही कंटिन्यू ठेवली आणि ज्याचं आज घसघशीत परताव्यात रूपांतर हे दिसतंय. हेच जर डायरेक्ट प्लॅनमध्ये असतं तर त्या इन्व्हेस्टरने त्याच वेळी ती इन्व्हेस्टमेंट थांबवली असती आणि त्याला आज तो घसघशीत परतावा जो तुम्ही म्हणालात तो नक्कीच दिसला नसता. आणि म्हणून कृपया इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या भावना, आपले पेशन्स हे जर आपण सांभाळू शकत असू तर नक्की डायरेक्ट प्लॅनला जायला हरकत नाही. मी डिस्ट्रिब्युटर आहे किंवा मी क्रिसंटला रिप्रेझेंट करतो म्हणून मी असा कधीही सल्ला देणार नाही की तुम्ही फक्त डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातूनच गुंतवणूक करा. परंतु जर आपल्याला ह्या सगळ्या भावनांवर अंकुश ठेवता येत नसेल, आपल्या इमोशन्सवर आपण कंट्रोल ठेवू शकत नसू आणि इन एनी केस ऑफ मार्केट म्हणजे मार्केट वाढल्यानंतर देखील आणि पडल्यानंतर देखील. हे मी का म्हणालो? कारण 1996 साली जो फंड भारतात आला, ₹10 युनिट प्राईसने आला. त्याची आज ₹3306 एका युनिटची किंमत आहे. म्हणजे ज्या एन-ए-व्हीबद्दल आपण बोलतोय आणि जो रेग्युलर प्लॅनचा एन-ए-व्ही आहे. ओके. परंतु हा रिटर्न किती लोकांना मिळाला? तर भारतातल्या 3 लोकांना मिळाला. म्हणजे त्याच्यात गुंतवणूकदार किती होते हा नंबर आपल्याला माहितीच पाहिजे. पण उरलेल्या सगळ्या इन्व्हेस्टरनी जर गुंतवणूक काढून घेतलेली असेल, म्हणजेच इन्व्हेस्टमेंटला रिटर्न मिळालाय, इन्व्हेस्टरला मिळालं नाही. कारण इन्व्हेस्टर भावनांवर अंकुश ठेवू शकलेला नाही. वाह! भावनांवर नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही आणि मागच्या एका उत्तरात तुम्ही मेन्शन केलं डॉक्टरांचं एक्झाम्पल दिलेलं. तर असं म्हणतात की डॉक्टरही स्वतःच्या रिलेटिव्हवर जवळच्या घरातल्या व्यक्तीवर कधी शस्त्रक्रिया करत करत नाही. कारण तिथे त्यांच्या भावना या आड येऊ शकतात. तसंच आहे पैशांचे व्यवहार, विशेषतः गुंतवणूक ही स्वतःची स्वतः केली, की कुठल्या ना कुठल्यातरी भावना त्यात डोकावू शकतात. त्यामुळे त्रयस्थ पण अनुभवी अशा गुंतवणूक सल्लागारातर्फे ती करणं ही कधी पण महत्त्वाचं किंवा मोलाचं ठरू शकतं. कारण बर्ड आय व्ह्यू हा कायमच कामात येतो आणि मी मगाशी मागच्या पॉडकास्टमध्ये मगाशी म्हणजे आपल्या पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये जे म्हणालो, की आपण कुठलीही वस्तू विकत घेताना म्हणजे समजा मला गहू विकत घ्यायचे असतील, तर मी डायरेक्ट सम्राट कंपनीकडे नाही जाऊ शकत. कारण ती कंपनीने कुठलातरी नॅशनल डिस्ट्रिब्युटर नेमलेला आहे. नॅशनल डिस्ट्रिब्युटरच्या अंडर स्टेट डिस्ट्रिब्युटर आहे. स्टेटच्या अंडर लोकल लेव्हलचा डिस्ट्रिब्युटर आहे. मग ते प्रॉडक्ट दुकानात येतंय आणि मला विकत मिळतंय. तर ही साखळी आहे. कारण कोणीतरी खर्च करतंय म्हणून कोणीतरी कमवतंय आणि प्रत्येकाची डिपेंडन्सी ही एकमेकांवर आहे. त्यातल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह गोष्टी आहेतच. पण आपण जेव्हा प्रत्येक प्रॉडक्ट विकत घेताना, सर्व्हिसेस विकत घेताना कोणाला तरी पैसे मोजत असतो, तर मग तोच पोर्टफोलिओ बनवताना आपण इतका का विचार करावा? करेक्ट. भूषणजी मी कुठेतरी तेच प्रश्न विचारतोय असं वाटेल तुम्हाला. पण आज इतकी सगळी फायनान्शियल ॲप्स उपलब्ध आहेत, की अनेक जण फायनान्शियल ॲडवायझर शोधण्यापेक्षा या ॲप्सद्वारे डायरेक्ट प्लॅन्समध्ये इन्व्हेस्ट करण्याला प्राधान्य देतात. तुमच्या मते डायरेक्ट प्लॅन्समध्ये गुंतवणूक करायची आहे समजा, अशा कोणीतरी एखादा गुंतवणूकदार आलाय या निर्णयापर्यंत, तर त्यांनी स्वतःलाच आधी कोणते प्रश्न विचारायला हवेत? निरंजन, आपण भावनांवरचं नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. पण एखादा इन्व्हेस्टर आहे, ज्याला इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करायची असं आपण समजून घेऊयात आणि तो टेक्नो आहे. त्याला बऱ्याच गोष्टींची माहिती आहे. त्याचा इकॉनॉमीवरचा अभ्यास चांगला आहे. ओके. त्याचं भारतीय अर्थव्यवस्थेवर, विशेषतः ग्लोबल अर्थव्यवस्थेवर, ज्याला आपण ग्लोबल इकॉनॉमी म्हणतो, ह्याच्यावरचा ताबा किंवा ते समजून घेण्याची कुवत असं मी म्हणू शकतो, की ही चांगली आहे आणि तो रेग्युलरली स्वतःला त्यात अपडेट ठेवतोय. हे सगळं जर असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तो रेग्युलर बेसिसवर अभ्यास करत असेल, तर त्याने नक्कीच डायरेक्ट प्लॅनचा विचार करायला हरकत नाही. परंतु आपल्याला मिळणारी कागदावरची किंवा ऑनलाईन इन्फॉर्मेशन जो ॲक्सेस आपल्यापर्यंत आहे, तो पूर्ण नाही आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, मी याच्यात एक उदाहरण तुम्हाला देईल, की आपल्या भारतात असंख्य घोटाळे झाले. ओके. त्यानंतर देखील म्युच्युअल फंडने घसघशीत परतावा दिला. परंतु एक घोटाळा असा झाला होता, की जो म्युच्युअल फंड कंपनीने बाहेर आणला. हे माझ्या वाचनात आहे आणि माझ्या अभ्यासात आहे.
म्हणजे सत्यम नावाची कंपनी. ओके. ही कंपनी जेव्हा रामलिंगन राजू या व्यक्तीने डिक्लेअर केलं सकाळी 9च्या मीटिंगमध्ये, डायरेक्टर आणि इन्व्हेस्टर्सच्या मीटिंगमध्ये, की साधारण 8,500 कोटी रुपये आहेत आणि जे मला मॅटास नावाची माझ्या मुलाची कंपनी आहे, जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे आणि ज्याच्यात आम्ही व्यवसायाचं डायव्हर्सिफिकेशन म्हणून बघतोय. तर हे पैसे मला तिकडे त्यात इन्व्हेस्ट करायचेत. असं जेव्हा त्याने डिक्लेअर केलं मीटिंगमध्ये, तेव्हा फ्रँकलिन टेम्पल्टन किंवा SBI म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरने त्यांना होल्ड केलं आणि सांगितलं, की हा इन्व्हेस्टरचा पैसा आहे आणि हा पैसा आपण आधी त्यांच्या खात्यात देऊयात. आमची मार्केटमधली प्रत ही चांगली आहे. आम्ही हा पैसा परत तुमच्या अकाउंटला देऊ, पण इन्व्हेस्टरला आधी दिल्यानंतर त्यांच्याकडे मागून घेऊन आपण परत ती इन्व्हेस्टमेंट करू. डायरेक्टली आपण असा निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच संध्याकाळी 7 वाजता त्या व्यक्तीला येऊन डिक्लेअर करायला लागलं, की असे पैसे नाही आहेत आणि खूप त्याच्यात गोष्टी घडलेल्या होतात. आपण त्या डिटेलमध्ये जायला नको. म्हणजेच म्युच्युअल फंड हे माध्यम असं आहे, की त्यांच्याकडे ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस आहे. त्यांना रेग्युलरली मॅनेजमेंटला भेटण्याची, बिझनेस ओनरला भेटण्याची ही संधी मिळते, जी तुमच्या माझ्याकडे म्हणजे गुंतवणूकदार म्हणून इंडिव्हिज्युअली तुमच्याकडे देखील नाही आणि व्यावसायिक या क्षेत्रात काम करणारा व्यावसायिक जरी मी असलो, तरी माझ्याकडे देखील तो ॲक्सेस नाहीये. तर हा इन्फॉर्मेशन ॲक्सेस ज्या व्यक्तीकडे आहे, ज्या इन्स्टिट्यूटकडे आहे, त्या इन्स्टिट्यूट बरोबर राहणं. आता ह्या इन्स्टिट्यूट किती स्ट्राँगली ह्याच्यात काम करतात, त्यांची प्रोसेस काय आहे, त्यांच्याकडे चीफ रिस्क ऑफिसर अशी पोस्ट आहे का? तो रिस्कबद्दलची त्याची मानसिकता काय आहे? त्यांनी त्याच्याबद्दलची प्रोसेस कशी डेव्हलप केली आहे? जी प्रोसेस, जी रिस्क ते सांगतात, त्याच पद्धतीने फंड डेव्हलप झालेले आहेत का? ती कॅटेगरी त्याला फॉलो करतीये का? ट्रू टू लेबल तो फंड आहे का? अशा असंख्य गोष्टींचा, अशा असंख्य फॅक्टर्सचा विचार करून मग फंड निवडला जावा किंवा मग गुंतवणूक व्हावी आणि ह्याच्यासाठी काम करण्याचं माध्यम हे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरच्या दारातून जातं आणि म्हणूनच त्या डिस्ट्रिब्युटरची, त्या सल्लागाराची भूमिका आणि त्याची जोड ही आपल्या पोर्टफोलिओला नक्कीच चांगलं यश ही देऊ शकते. सांगताना आनंद होतो, की माझ्या इन्व्हेस्टरचा ॲव्हरेज परतावा हा अतिशय उत्तम राहिलेला आहे आणि म्हणूनच 20 वर्ष सक्सेसफुली मी हे काम करू शकतोय. असंख्य फॅमिलीजला जोडू शकतोय आणि अनएंडिंगली अविरतपणे म्युच्युअल फंड सही है, हे प्रॉडक्ट, हा फंड किंवा म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट प्रत्येक गुंतवणूकदाराच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणू शकते, किंबहुना इकॉनॉमीमध्ये कसा बदल आणू शकते, हेच समजून सांगण्याचं काम अविरतपणे आम्ही करतो आणि म्हणूनच सल्लागाराचा सल्ला किंवा डिस्ट्रिब्युटरबरोबर डिस्कशन करून गुंतवणूक करावी. फक्त डायरेक्ट प्लॅनचा विचार करू नये, कारण आपण त्यातले माहितीगार नसू, तर आपण अडचणीत नक्की येऊ शकतो. आपण भावनांवर कंट्रोल ठेवू शकत नाही, कारण आपण ह्युमन बीइंग आहोत. वाह! म्हणजे मला असं जाणवतं, की थिअरी आणि प्रॅक्टिकल या 2 गोष्टींमध्ये जो फरक असतो, तो तुम्ही आता व्यवस्थित एक्सप्लेन केलात. सो पुढे जाऊया आपण, की 5, 10, 15 वर्ष अशा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता रेग्युलर प्लॅन्स व्हर्सेस डायरेक्ट प्लॅन्स यांचा विचार करता रिटर्न्समध्ये नेमका काय फरक किंवा तफावत ही दिसते? आपण रेग्युलर प्लॅन, डायरेक्ट प्लॅनबद्दल बोलतोय, त्याचा पॉडकास्ट करतोय आणि कुठलंही प्रॉडक्ट विकत घेताना त्याच्यात मोठी साखळी आहे, असंही आपण मगाशी आपल्या उत्तरात समजून घेतलं किंवा हे लोकांना माहिती आहे. परंतु आता प्रॅक्टिकल जर उदाहरण घ्यायचं असेल, तर मला समजा Cadbury विकत घ्यायची आहे. तर मी Cadbury फॅक्टरीत जाऊन विकत घेऊ शकतो का हो? मला ते अलाउड आहे का? म्हणजे मला आवडते रोज खायला, कारण जाहिरात आहे, खाने के बाद कुछ मीठा हो जाए. ओके. आवडते किंवा माझ्या कुटुंबात प्रत्येकाला आवडते. म्हणून मी जाऊन Cadburyच्या फॅक्टरीत जाऊन बसू शकत नाही आणि ते मला ते प्रॉडक्ट विकत देणार नाहीत. त्याला नियम आहेत. तिथे काम करणारा डिझायनर आहे. तिथला HOD आहे. तिथलं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट आहे. व्हरायटी ऑफ पब्लिक तिथे काम करतीये आणि मग त्या प्रोसेसमधून प्रॉडक्ट बाहेर निघतंय आणि जे मार्केटमध्ये येतंय. सो ही प्रोसेस आहे. ओके. ही प्रोसेस म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तशीच म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट ही देखील एक प्रोसेस आहे. मग ती प्रोसेस कशी असली पाहिजे? गुंतवणूकदार म्हणून मी त्याच्याकडे कसं बघायचं आहे? म्हणजे आमच्याकडे डॉक्युमेंटेड थॉट प्रोसेस आम्ही डेव्हलप केली आहे, की ज्याच्यात ॲसेट मॅनेजमेंट कंपनी निवडणं म्हणजे काय असतं?
मग त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या प्रोसेसेस कशा डेव्हलप्ड होतात. त्या प्रोसेसेस ते जे सांगतात ऑनगोइंग बेसिसवर, त्या खरोखरीच त्यांच्या प्रत्येक प्रॉडक्टला ते फॉलो करतात की नाही करत. ते फंड मॅनेजर किती काळ टिकून आहेत. ॲनालिस्ट टीम किती एक्सपिरियन्स आहे. त्या ॲनालिस्ट टीमचा कॉन्ट्रा व्ह्यू हा घेतला जातो की नाही आणि मग हा सगळा रिसर्च करून त्यातला कुठला फंड हा इन्व्हेस्टरसाठी योग्य आहे आणि मग तो फंड 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किती काळ ठेवला पाहिजे म्हणजे योग्य परतावा येऊ शकतो, हे समजून सांगण्याचं काम क्रिसंटतर्फे नक्की केलं जातं आणि 5, 10, 15 वर्षांचा ह्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला तर रेग्युलर प्लॅन व्हर्सेस डायरेक्ट प्लॅन ह्याच्यात रिटर्नची तफावत नक्की दिसू शकेल. परंतु एक ॲडव्हायझर अल्फा ज्याला आपण म्हणतो, सल्लागाराचा रिटर्न, कारण तो त्याच्या अभ्यासाचा रिटर्न असतो. कारण आपण काय म्हणतो, इंटेलिजंट प्रॉपर्टीची किंमत ही डिफाईन करू शकत नाही, बरोबर? सो ती जेव्हा डिफाईन करू शकत नाही, तर त्याचा रिवॉर्ड देखील आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच त्या सल्लागाराची किंमत आहे. पण जर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता येत असेल, ते वेगवेगळे डॉट एकत्र कनेक्ट करता येत असतील, इकॉनॉमीचा अभ्यास, त्या पर्टिक्युलर सेक्टरचा अभ्यास आपल्याकडे असेल आणि भविष्यात त्या क्षेत्रात काय बदल होऊ शकतात, हे जर आपल्याला कळत असेल, तर आपल्याला डायरेक्ट प्लॅन हा फायदेशीर ठरू शकतो. ओके. सो सर, अनेक गुंतवणूकदारांच्या मनात अशी शंका असते, की मी जर डिस्ट्रिब्युटरकडे गेलो, गुंतवणूक सल्लागाराकडे गेलो आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची म्हणलं, तर किती फी, चार्जेस ही आकारली जाईल? क्रिसेंटतर्फे अशी काही फी, चार्जेस आकारले जातात? मी जेव्हा क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड असं म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करतो, तर मी एक डिस्ट्रिब्युटर आहे आणि मला ऑफिशियली अलाउड नाही, की मी कुठलेही चार्जेस घेऊ शकेल. कारण मी सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाही आणि हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो आणि असंच फॉलो देखील करतो. परंतु डिस्ट्रिब्युटरकडे आलात म्हणून खूप चार्जेस लागणार आहेत, तर असं नाहीये. कारण तो डिस्ट्रिब्युटर म्हणजे मी माझ्यावरून सांगेल, की मी गेली 20 वर्ष जेव्हा काम करतोय आणि मी 4,000 फॅमिलीज एकत्र जोडल्यात असं जेव्हा सांगतोय, तर त्या कुटुंबांचा मी एक भाग आहे. तर त्या कुटुंबात घडणारी सगळी सुख-दुःख ह्याचा मी एक भाग आहे. त्या कुटुंबात होणारे बदल ह्याचा मी एक भाग आहे आणि अल्टिमेटली त्या बदलांना लागणारा फायनान्स, वेळोवेळी लागणारा फायनान्स हा कसा गरजेचा ठरू शकतो आणि तो त्यावेळी कसा उपलब्ध होईल, हे बघण्याचं काम एक चांगल्या डिस्ट्रिब्युटरचं आहे आणि जे अविरतपणे आम्ही करतोय आणि म्हणूनच आम्ही 650 कोटीची ॲसेट अंडर मॅनेजमेंट एवढी लोकांची सांभाळू शकतोय. सो क्रिसंटतर्फे हे नक्की बघितलं जातं, की तुम्हाला कमीत कमी खर्चात कसं प्रॉडक्ट दिलं जाईल. म्हणजे तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओचा ॲव्हरेज एक्सपेन्स रेशो, ज्या एक्सपेन्स रेशोबद्दल आपण वरच्या प्रश्नांमध्ये बघितलं, की हा खाली कसा येईल, कमीत कमी कसा असेल. म्हणजे याच्याकडे नक्कीच कटाक्ष हा टाकला जातो. ॲट दी सेम टाईम कमीत कमी रिस्कमध्ये म्हणजे टेक्निकल भाषेत म्युच्युअल फंडला जर समजून घ्यायचं असेल, तर स्टँडर्ड डेव्हिएशन हे कमीत कमी कसं असेल, शार्पे रेशो स्कीमचा हा जास्तीत जास्त कसा असेल, ह्या सगळ्यांचा म्हणजे पोर्टफोलिओचा ॲव्हरेज काढला तर तो रेशो कसा जास्त येईल, स्टँडर्ड डेव्हिएशन कसं कमी होईल, एक्सपेन्स रेशो कमी कसे असतील, अशा असंख्य टेक्निकल बाबी समजून घेऊन सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन कशी होईल. म्हणजे शेवटी मलाही पैसे बनवायचेत, कारण मी व्यवसाय करायला बसलोय. मीही 30-35 लोकांची टीम सांभाळतो. परंतु ह्याचा अर्थ माझा इन्व्हेस्टर खड्ड्यात गेला पाहिजे असा अजिबात होत नाही. म्हणूनच त्याला कमीत कमी खर्चात मी योग्य पोर्टफोलिओ कसा डिझाइन करून देऊ शकेल, याच्याकडे बारकाईनं लक्ष दिलं जातं आणि हे ऑनगोइंग बेसिसवर केल्यामुळे तिघांची मोट म्हणजे इन्व्हेस्टर, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आणि मी डिस्ट्रिब्युटर ही मोठ उत्तमरित्या बांधली गेली आहे आणि म्हणूनच आपण 250 ते 300 कुटुंबांना फायनान्शियल फ्रीडम देण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. आता ह्या प्रश्नाला समराईज करताना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची म्हटलं, की क्रिसंट जास्त चार्जेस घेतं आणि डायरेक्टमध्ये जास्त कमी जातात. तर असा विचार न करता तो ओव्हरऑलच पोर्टफोलिओ असा डिझाइन करून ते चार्जेस डायरेक्टपेक्षा कसे कमी लागतील आणि म्हणूनच 5, 10, 15, 20 वर्षात मिळणारा परतावा हा रेग्युलर प्लॅनमधून देखील कसा योग्य काढता येऊ शकतो, ह्याच्याकडे खूप आणि खूप बारकाईने बघितलं जातं आणि आम्ही ते फॉलो करतो. अगदीच सविस्तर एक्सप्लेन केलं तुम्ही आणि माझ्याही मनातल्या अनेक शंका एक गुंतवणूकदार म्हणून दूर झालेल्या आहेत या एपिसोडमधनं.
श्रोते हो, तुमच्याही मनात काही शंका असतील किंवा तुम्हालाही गुंतवणुकीचा श्रीगणेश हा करायचा असेल, तर कुठल्याही सल्ल्यासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.